स्टेज सजलं, उपोषणाची तयारी झाली. लवकरच मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहे. नमस्कार मंडळी, गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शांतता रॅलीचा समारोप झाला. ह्याच दिवशी जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाची 20 तारीख घोषित केली. ह्या शांतता रॅली दरम्यान मराठा बांधवांकडून जरांगे पाटलांना सांगण्यात आले की पाटील आता उपोषण नको, थेट मुंबईला जाऊ, पण आता तुम्ही उपोषण करू नका. मात्र मनोज जरांगे पाटलांनी घेतलेल्या निर्णयावर ते ठाम राहिले व आज 20 जुलैपासून पुन्हा एकदा सराटी आंतरवाली या ठिकाणी ते उपोषणाला बसले आहेत. 5 जून रोजी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण चालू केले होते. त्यावेळी सरकारच्या शिष्टमंडळाने 1 महिन्याचा वेळ मागितला होता. मात्र दिलेल्या वेळात सरकार आपले आश्वासन पूर्ण करू न शकल्यामुळे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा सराटी आंतरवाली ह्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. ते ह्या उपोषणादरम्यान मुंबईला जायचं की 288 आमदार पाडायचे हा निर्णय देखील घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जरांगे पाटील यांनी उपोषण चालू केले आहे हे कळताच मराठा समाज उपोषणस्थळी आता गर्दी करत आहे. छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणी मराठा समाजाच्या शांतता रॅलीचा समारोप झाला होता. ह्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपण पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचे ठामपणे सांगितले होते. आज 20 जुलै रोजी सराटी आंतरवाली ह्या ठिकाणी परत एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहे. सूत्रांकडून काही माहिती सांगण्यात येत आहे की लवकरच मनोज जरांगे पाटील हे असा निर्णय घेणार आहेत की मुंबईला जायचं का 288 आमदार पाडायचे हा निर्णय ते लवकर घेणार असल्याचे काही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सध्या आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण चालू केलेले आहे. आमरण उपोषण चालू केल्याची बातमीच मराठा समाजाला कळताच ह्या ठिकाणी मराठा बांधव आता उपोषणस्थळी गर्दी करत असल्याचे देखील आता आपल्याला पाहण्यास मिळत आहे. अशीच नवीन अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.